सो आता आम्ही इथून निघतोय ओंकारेश्वरसाठी आणि ओंकारेश्वरसाठी आम्ही कॅब बुक केली आहे कारण का इथं मोस्टली 3 ते 4 तास मी ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे आणि आमचा रेस्ट पण नाही झाला आहे. तुम्ही बघितलं असेल तर कालपासून आम्ही फक्त आफ्टरनूनमध्ये थोडंसं रेस्ट केला होता आणि आता भस्म आरती करून आम्ही डायरेक्टली निघतो ओंकारेश्वरसाठी. सो भेटूया आता ओंकारेश्वरमध्ये. सो गाईज आम्ही गाडी गेलेली आहे अर्टिगा. आता या अर्टिगामधून आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. तुम्हाला आत्ता जसं सांगितलं तर ही ट्रॅव्हल्सच आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मला कॉमेंट करा, मी तुम्हाला यांचा नंबरसुद्धा देईल. सो डायरेक्टली आता निघू. इथून झालेलं आहे सेटलमेंट की बसायचं कुठे काय आहे. सो आता मी चाललो आहे बसण्यासाठी. ओंकारेश्वर मंदिरच्या इथे आलो आहे येण्यासाठी. जी पण आमची हालत झाली आहे, खूप बेकार झाली आहे. पण पुढे आम्ही कार पार्क केली. कार पार्क करून ऑटोने यायचं आहे कारण का इथे कार अलाउड नाही या रस्त्याला मंदिरापर्यंत. सो आता इथून आम्ही चालत चाललो आहे. ॲक्च्युली पोचलो असतो 1 तास पहिले, पण जी कार ड्रायव्हर आहे त्याने खूप मोठा गुपअप केला आहे. जिथे टर्न घेऊन जायचं होतं तिकडे न जाता त्याने दुसरीकडेच टर्न घेतला आणि पूर्ण आमची वाट लावली 1 तासाची. सो ते थोडं फ्रस्ट्रेशन आहे आता. सो लेटची खूप जास्त ऊन आहे. आता एक पाण्याची बॉटल्स वगैरे घेऊन वरती जाऊ मंदिरासाठी खूप जास्त गर्दी आहे. सो आय डोंट थिंक सो की लाईनीत तरी उभं राहायला भेटेल. बट लेट सी काय पॉसिबल होतं आहे का. सो कसं वाटतं तुला पूजा, आपण ओंकारेश्वरला आलो एवढं सगळं ट्रॅफिक आणि सगळ्या गोष्टी हँडल करून? अच्छा. सो आता तुला बोटीने जायचं आहे की स्काय वॉकने जायचं? चालत. ठीक आहे, स्काय वॉकने जाऊया इथून. चल. बोटीने आता जाण्यासाठी ना आपल्याला खूप ऊन लागेल. सो बेटर आहे आपण स्काय वॉकवरनं जाऊ. स्काय वॉकचा व्ह्यू बघा. हा स्काय वॉकचा व्ह्यू आहे. लाईन लागते, तुम्हाला मी दाखवतो किती लाईन आहे. हे सगळे फ्लोअर भरले आहेत. हे सगळे फ्लोअरपर्यंत लाईन असते. तो आता खूप मुश्किल वाटते मला आमचं दर्शन करण्यासाठी तरी. सो लेट सी काय फिगर आउट होतं आहे का. तुम्ही बघू शकता ते बघा किती जास्त गर्दी आहे आणि खूप जास्त ऊन पण आहे. सो बेसिकली हे सगळे बोट्स पण असतात. या बोटने आपल्याला इथे ड्रॉप करतात. सो हे बोटसाठी पण सो आता खाली आलो आहे आम्ही बोटिंगच्या इथे. पण आम्हाला बोट घेऊन क्रॉस करताना येते त्या साईडला. सो इथे 2 पॉईंट्स आहे ते फिरवणार 100 रुपयाच्या रेटने. बट आमचं तिथे जाण्याचं ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा योग काही दिसत नाही आहे. कारण का तिकडे ना VIP पासेस आहे आणि जनरलमध्ये पण 5-6 तासांची फुल लाईन आहे. सो लेट्स वी फिगर इट आउट की कसं करायचं आहे आता. सो तोपर्यंत आम्ही खाली बघायला आलो आहे की कसं एन्जॉयमेंट चालू आहे बघा. सगळेजण पाण्यामध्ये लिटरली सगळेजण उतरले गरमीमुळे, सगळ्यांनी मजा करण्यासाठी. सो अखेर आम्ही बोटची सवारी करण्यासाठी चाललो आहे. 3-4 पॉईंट्स फिरवणार आहे. सो पूजाची इच्छा होती तिला बोटीमध्ये बसायचं आहे. सो म्हणून तिला घेऊन चाललो आहे. काळा तलावला नाही तर मी घेऊन जाणार होतो बोटीत बसवायला, पण ठीक आहे. सो आता आम्ही ओंकारेश्वरला निघत आहे आणि आमचं म्हणजे प्रत्यक्ष दर्शन झालं नाही आतमध्ये, पण नक्की पुढच्या वेळेस नक्की येणार आणि मी पहिले इथे दर्शन घेऊन जाणार. सो आता आम्ही बोटीमध्ये फिरलो आहे, मजा केली आहे. जेवढं पण बाहेरून लाईव्ह दर्शन झालं वगैरे खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. प्रसन्न तर ऑफकोर्स वाटणार अशा पवित्र स्थानी आल्यावरती. सो लेट्स सी आता कधी यायला मिळते परत. सो आता आम्ही चाललो आहे इंदोरला स्टे करण्यासाठी. सो इंदोरमध्ये थोडीशी फार मस्ती करणार आहे, चिल करणार आहे. कारण का 2 दिवस हे खूप जास्त हेक्टिक झालं आहे. हां, एक्सप्लोर करणार आहे. कारण का या 2 दिवसामध्ये काही झोप नीट झालेली नाही आहे. सो आता जाऊन जरा रेस्ट करू
त्यानंतर इंदोर एक्सप्लोर करायला निघू.